दाखल होणार आहेत। आपण पाहू शकतो राज ठाकरे हे आता दादर रेल्वे स्टेशनच्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण पाहिलं तर या ठिकाणी त्यांचा ताफा हा देखील आलेला आहे आणि तर दादर रेल्वे स्थानकाजवळ राज ठाकरे यांचा ताफा पोहोचलेला आहे। दादर रेल्वे स्थानक अत्यंत वर्दळीचं, गर्दीचं आणि तेवढंच गजबजलेलं असं रेल्वे स्थानक। आजूबाजूच्या परिसरात सुद्धा प्रचंड गर्दी असते, रस्ते तुडुंब भरलेले असतात आणि अशा दादर रेल्वे स्थानक परिसरामध्ये राज ठाकरे यांचा ताफा पोहोचलेला आहे आणि आता दादरवरून चर्चगेटला ते पश्चिम रेल्वेनं प्रवास करतील। चर्चगेटच्या फॅशन स्ट्रीट इथून आंदोलनाला आता सुरुवात होणार आहे। 1 वाजता या मोर्चाची सुरुवात होणार आहे। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे, शरद पवार यासोबतच काँग्रेसचे काही नेते मंडळी सुद्धा या मोर्चामध्ये सक्रिय सहभागी होत असताना आपल्याला दिसणार आहेत आणि राज ठाकरे लोकलनं प्रवास करणार आहेत, ट्रेननं प्रवास करणार आहेत। आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा जर गाड्यांची कमतरता भासली तर ट्रेननं प्रवास करा असं त्यांनी मेळाव्यात सांगितलेलं होतं। अत्यंत आक्रमक भूमिका राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमधल्या घोळासंदर्भात घेतलेली होती आणि आता स्वतः राज ठाकरे सुद्धा लोकलनं प्रवास करत दादर ते चर्चगेट हे अंतर पार करणार आहेत। चर्चगेटला पोहोचल्यानंतर एका हॉटेलमध्ये ते काही क्षण थांबतील आणि त्यानंतर 1 वाजता सुरू होणाऱ्या मोर्चामध्ये ते सहभागी होतील। आसिफ के साथ सूरज ओझा, एबीपी न्यूज, मुंबई। दादर परिसरातली ही दृश्य आपण पाहिली। काहीसा पाऊस पडलेला आहे। पाऊस पडल्यानंतर या परिसरात कायमच चिखल होतो आणि त्याच मार्गावरून वाट काढत आता राज ठाकरे दादर रेल्वे स्थानकामध्ये पोहोचलेले आहेत। अत्यंत गर्दीचं, गजबजलेलं असं हे दादर रेल्वे स्थानक मुंबईतलं मध्यवर्ती आणि महत्त्वाचं रेल्वे स्थानक। आज शनिवार असल्यामुळे तुलनेनं गर्दी इकडे कमी असू शकते। राज ठाकरे आज लोकलनं प्रवास करणार आहेत। दादरहून पश्चिम रेल्वेनं चर्चगेटला ते जातील, त्यानंतर हॉटेलमध्ये काही क्षण थांबतील आणि 1 वाजताच्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। विरोधकांची वज्रमूठ, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची ही वज्रमूठ आजच्या मोर्चाच्या निमित्तानं आपल्याला दिसतेय। तर एस्केलेटरवरून आता राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांसह निघालेले आहेत। ट्रेनमध्ये ते बसतील आणि दादर ते चर्चगेट असा प्रवास करतील। मनसेची भूमिका निवडणुकांमध्ये कायमच लक्षवेधी ठरते, कारण का लोकसभेला याच राज ठाकरेंनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलेला होता। विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांनी भाजप विरोधात किंवा महायुती विरोधात ठोस भूमिका घेतलेली नव्हती। उलट महाविकास आघाडीवरती त्यांनी अत्यंत जहरी टीका केलेली होती आणि आता वर्षभरानंतर, साधारण वर्षभरानंतर राज ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत सुरात सूर मिसळताना दिसतायत। मुद्दा आहे तो म्हणजे मतदार याद्यांमधल्या घोळासंदर्भातला, मतचोरी संदर्भातला। विधानसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरेंचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही आणि त्यानंतर राज ठाकरे यांचा सूर काहीसा बदलताना आपण पाहिला आणि आता ते पूर्णतः या मतचोरीवरती आणि मतदार याद्यांमधल्या घोळासंदर्भात आक्रमक होताना आपल्याला दिसतायत। मध्यंतरीच्या काळात सातत्यानं ठाकरे बंधूंची भेटही झाली। सगळ्यात पहिल्यांदा भेट झाली ती म्हणजे मराठीच्या मुद्द्यावरून। त्याआधी एका पॉडकास्टमध्ये राज ठाकरेंनी वक्तव्य केलं होतं की मराठीच्या हितासाठी जर एकत्र यायची वेळ आली तर आम्ही एकत्र येऊ। इथून या सगळ्या चर्चांना सुरुवात झाली। त्याच्या पॉडकास्टमधून या चर्चांना सुरुवात झाली। त्यानंतर पहिल्यांदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सार्वजनिक व्यासपीठावर एकत्र आले ते म्हणजे मराठीच्या मुद्द्यावरून आणि त्यानंतर सातत्याने या दोन भावांमध्ये भेट होतच राहिली। कधी विषय होता वाढदिवसाचा, रैली निकाली जाएगी, सत्य का मोर्चा निकाला जाएगा। एक तरफ पुलिस से परमिशन नहीं दी है, किस तरह से हम इसे देख रहे हैं? ये सच की लड़ाई है। सच की लड़ाई में पुलिस भी हमारे साथी है। उनको कुछ बंधन है, उसके लिए परमिशन उन्होंने नहीं दी है अभी तक, पर अब लड़ाई तो है, अभी लड़ाई तो शुरू हो गई है। सर, आज लोकल ट्रेन से यात्रा करें, राज ठाकरे भी है, लोकल ट्रेन से यात्रा करें, क्या मैसेज देने की कोशिश है सर?
कैमरा आसिफ के साथ सूरज ओझा, एबीपी न्यूज, मुंबई। राज ठाकरे लोकलनं प्रवास करणार आहेत आणि सध्या लोकलची प्रतीक्षा आहे. आपण चर्चा करत होतो ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युती संदर्भातली. पहिल्यांदा ज्यावेळी मराठीच्या मुद्द्यावरून, हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून हे दोन्ही भाऊ एकत्र आले आणि त्यानंतर युतीच्या घोषणेची सगळ्यांनीच वाट पाहिली. या दोन भावांमध्ये नंतर सातत्यानं भेटही झाली. सर कॉल कर, सर कॉल कर. हाँ सर, हाँ हे माहित आहे मला. गाडी बघा. बसलंच मागे. तर आपण सध्या दृश्य पाहतोय राज ठाकरे यांची. दादर रेल्वे स्थानकावरती राज ठाकरे आहेत. अविनाश अभ्यंकर, बाळा नांदगावकर हे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत आणि राज ठाकरे लोकलनं प्रवास करत चर्चगेटला मोर्चास्थळी पोहोचणार आहेत. मोर्चा सुरू होण्यापूर्वी एका हॉटेलमध्ये ते थांबतील आणि त्यानंतर 1 वाजता या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. महाविकास आघाडीमधले अनेक प्रमुख नेते, प्रमुख चेहरे या मोर्चामध्ये आपल्याला अग्रणी दिसतील आणि राज ठाकरे सुद्धा त्यांच्यासोबत असतील. लोकसभेला मोदींना बिनशर्त पाठिंबा देणारे, भाजपला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे आता महाविकास आघाडीच्या सुरात सूर मिसळून मतदार याद्यांमधील घोळ आणि मतचोरी या विषयावरती आक्रमक होत या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. अजय, राज ठाकरे दादर स्थानकावर पोहोचलेले आहेत, काय अपडेट्स? आपण जर पाहिलं तर राज ठाकरे, मनसे नेते बाळा नांदगावकर होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यासाठी राज ठाकरे जे ते ह्या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळेल. विशेष बाब म्हणजे की त्यांनी स्वतः जो गुरुवारी मोर्चा मेळावा झाला होता त्याच्यात सांगितलं होतं की मी संपूर्ण चर्चगेट पर्यंतचा प्रवास जो आहे तो रेल्वेने करणार आणि त्यासाठी आता दादर पश्चिमच्या मार्गावर जे ते राज ठाकरे आलेले आहेत. काही वेळात या ठिकाणी रेल्वे येईल आणि त्याच्यातून हा संपूर्ण प्रवास दादर ते चर्चगेट असा सुरू होतो आणि त्यानंतर मग चर्चगेटला पोहोचल्यावर ते एका हॉटेलमध्ये थांबतील आणि हॉटेलमधून मग ते मोर्चात सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतील. यात महत्वाची बाब म्हणजे की आता फक्त राज ठाकरे नाही तर इतर मनसे नेते सुद्धा या ठिकाणी जे ते राज ठाकरे यांच्यासोबत प्रवास करताना पाहायला मिळतील. त्यामुळे काही वेळात हा संपूर्ण प्रवास दादर पासून चर्चगेट पर्यंत सुरू आहे आणि चर्चगेट नंतर जो आहे तो काही विषय हॉटेलला थांबतील आणि त्याच्यानंतर जे ते मोर्चात सहभागी होतील. आज महाविकास आघाडीसोबत मनसे आक्रमकरित्या जे ते या निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मतदार यादीतील घोळ असतील, व्हीव्हीपॅटचा किंवा ईव्हीएम मशीनचा मुद्दा असेल त्याच्या विरोधात संपूर्ण जे ती ही एकंदरीत लढाई असणार आहे. आणि आपण जर पाहिलं तर मनसेने रेल्वे स्थानकावर सुद्धा झेंडे आणि बॅनरबाजी केलेली आहे. हा सत्याचा मोर्चा असे बॅनर देत ते मनसेने या संपूर्ण स्थानकावर लावले. त्यामुळे आता नुकतीच गाडी जी आहे ती पलाटाला लागेल. त्यामुळे या गाडीने राज ठाकरे जे ते पुढे जाऊ शकेल आणि तिथून मग चर्चगेटवरून जे ते स्टेशनला थांबून पुढचा प्रवास जो आहे तो सुरू होताना पाहायला मिळतील. त्यामुळे राज ठाकरे काही वेळात या ठिकाणाहून निघतील आणि त्याच्यानंतर ते चर्चगेटला पोहोचतील. आता अनेक जे रेल्वे स्थानकावर प्रवासी आहेत जे ते थांबलेले आहेत राज ठाकरेंचे फोटो घेताना पाहायला मिळतात. समोरच्या फलाटावरून सुद्धा अनेक प्रवासी जे आहेत ते राज ठाकरेंचे
फोटो काढताना पाहायला मिळतात. त्यामुळे एकीकडे जे राज ठाकरेंबद्दलचं नेहमी आकर्षण असतं सगळ्यांना ते ह्या रेल्वे स्थानकावर पाहायला मिळतं. त्यामुळे आता मनसेचे संपूर्ण नेते आणि राज ठाकरे जे आहेत ते या दादरच्या पश्चिम मार्गावरच्या रेल्वे फलाटावर येऊन थांबलेले आहेत आणि इथून चर्चगेटच्या दिशेने हा संपूर्ण प्रवास जो आहे तो होताना पाहायला मिळतात. आणि त्यानंतर चर्चगेटला पोहोचल्यानंतर काही काळ हॉटेलला थांबतील आणि त्याच्यानंतर ते मोर्चात सहभाग होतील. आज ज्या आक्रमकतेने मनसे सोबत महाविकास आघाडीचे रस्त्यावर उतरलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या आक्रमकतेने आता ही सगळी मंडळी जी आहे ती मोर्चा स्थळी जे दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे अनेक लोक जे ते राज ठाकरे यांच्याकडे येतात आहेत, ऑटोग्राफ मागतात आहेत आणि जे ते त्याच्यासोबत फोटो सेशन करत आहेत. त्यामुळे आपल्यासोबत काही बाब आहे. तुम्हाला राज ठाकरेंनी सही दिलेली आहे, काय भावना आहे? मी त्यांचा एवढा मोठा फॅन आहे. मला इच्छा होता मी फुल झालो तिकीट पण ते लोकलने प्रवास करतील मला शक्य नव्हता. आज लोकलने प्रवास करतील ते, पण आता ते लोकांनी प्रवास केला आमच्या सोबत. आता आज मी खूप आहे. आज मला वाटतं केलं. तू कुठे राहतो? आणि मी बदलापूरला राहतो. आज मी कामाला आलोय. मी कामावरून आलोय. राज साहेबांना भेटून मला एवढं मस्त वाटतं. खरं तर मनसेचं पहिलं पक्षचिन्ह हे रेल्वेचं इंजिन होतं आणि त्याच रेल्वे स्थानकावर तुला सही नाही एक नंबर मला मस्त वाटतं. हे बघा आपण प्रेम करून सगळी माझ्या घरात ठेवणार आहे आणि घरी दाखवणार सगळ्यांना. बस सगळ्यांना टाकणार मी. साहेबांनी दिलं. आपण जर पाहिलं तर रेल्वे स्थानकावर रेल्वे तिकिटावर जी आहे ती सही या प्रवाशाने घेतलेली आहे. बदलापूरचा हा प्रवासी आहे आणि त्याला ती सही जी आहे ती राष्ट्राकडून दिलेली आहे. त्यामुळे ऑटोग्राफचे चाहते, फोटो सेशनचे चाहते हे सगळी जी आहे ती ह्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. त्यामुळे विशेष असं कुतूहल जे आहे ते ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपल्या आवडत्या नेत्याने आपल्याला रेल्वे तिकिटावर सही दिली, त्याचा आनंद जो आहे तो ह्या प्रवाशाच्या मनात झालेला आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे फोटो सेशन असो किंवा मग ऑटोग्राफ असो, प्रवाशांची लगबग जी आहे ती प्रत्येक गोष्टीसाठी ह्या ठिकाणी सुरूच आहे की फोटो काढायला मिळेल का, ऑटोग्राफ मिळतील का, किंवा मग आपल्या नेत्याला पाहायला तरी मिळेल का. अनेक वेळा ह्या नेत्या मंडळीच्या घराबाहेर आपण जर पाहिलं तर गर्दी असलेली पाहायला मिळते. पण आज फक्त त्यांचा नेता किंवा मग ते नेते आपल्याला गाडी टीव्हीवर माध्यमांमधून टीव्हीवर पाहायला मिळतात किंवा इतर ठिकाणी पाहायला मिळतात. ते आज सर्वसामान्यांच्या ज्या प्रवासाची जी मुंबईची लाईफ लाईन म्हणून ज्या मुंबई रेल्वेकडे पाहिलं जातं त्या रेल्वेमधून आजचा हा संपूर्ण प्रवास या नेत्याचा होणार आहे. खरं तर राज ठाकरे यांनी बुधवारच्या मेळाव्यात सांगितलं होतं की ते जेव्हा स्कूल्स ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेत होते त्यावेळेस सुद्धा ते रेल्वेने प्रवास करायचे. आणि आज ही सगळी नेते मंडळी जी आहे ती पुन्हा एकदा मुंबईच्या धावत्या म्हणजे मुंबईची लाईफलाईन म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या रेल्वेने प्रवास करताना पाहायला मिळाला. त्यामुळे काही वेळात हा संपूर्ण प्रवास जो आहे तो सुरू होईल. राज ठाकरे, मनसे नेते अविनाश अभ्यंकर, श्री सावंत, ज्योतिषा देसाई सगळे मंडळी या ठिकाणी आता पुन्हा एकदा फलाटाला गाडी आलेली आहे. त्यामुळे या गाडीतून प्रवास होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार, कारण की संपूर्ण गर्दी जी ती रेल्वे स्थानकावर होऊ लागलेली आहे. अनेक प्रवासी राज ठाकरे यांना भेटण्यासाठी इच्छुक आहेत. राज ठाकरेंना भेटण्यासाठी त्यासोबत राज ठाकरेंसोबत फोटो काढण्यासाठी समोरच्या फलाटावरून व्हिडिओ काढले जातात, व्हिडिओ घेतले जातात. त्यामुळे ह्या संपूर्ण प्रवासात नेमका आजचा प्रवास आणि विशेषतः म्हणजे की ज्या नेत्यांना माध्यमातून टीव्हीवर पाहिलं जातं किंवा ज्या नेत्यांच्या घराबाहेर मोठीच्या मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते ते नेते जे ते आज थेट मुंबईच्या लाईफ लाईननी प्रवास करताना पाहायला मिळतात. आणि जसं राज ठाकरेंनी मेळाव्यात किस्सा सांगितला होता की मी फक्त असं केलं आणि सगळी माध्यमं त्या डब्यात चढली आणि त्याच्यानंतर ती माध्यम मी दुसऱ्या डब्याने गेलो, तसंच आज सुद्धा राज ठाकरे आपल्याला माध्यमांसोबत जे ते गप्पा मारताना या ठिकाणी पाहायला मिळतात. रेल्वेच्या आतमधले असलेले जे प्रवासी आहेत ते सुद्धा राज ठाकरेंना रेल्वेतून हात वारे करत आहेत आणि त्यांचा जो संपूर्ण आनंद जो होतो या सगळ्या प्रवाशांचा तो द्विगुणित झालेला आहे. कारण की नेते जे ते आपल्याला सहजासहजी असे रस्त्यावर मोकळीमध्ये मिळत नाहीत आणि ज्या मुंबई दादरचं हे लगबग आणि गजबजलेलं स्थानक म्हणून दादरचं स्थानक पाहायला मिळतं. दोन महत्वाच्या ज्या लाईन्स आहेत त्या या ठिकाणी असतात का म्हणजे सेंट्रल आणि हार्बर आणि मुंबई MMR रिजन मधून संपूर्ण प्रवासी या भागातून प्रवास करतात. चेंज या ठिकाणाहून केले जातात आणि त्या ठिकाणी जे मनसे नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरे या ठिकाणी उपस्थित झाले. एक ठाकरे बाणा दादर ठाकरे एक वेगळं नातं आहे, मुंबई ठाकरे एक वेगळं नातं आहे आणि त्याच्यात आता हा
ठाकरे ब्रँड जो आहे तो थेट मुंबई अजय, या सगळ्यामध्ये एक प्रश्न असा आहे की बराच वेळ झाला राज ठाकरे हे प्लॅटफॉर्मवरती उभे आहेत. सहसा पश्चिम रेल्वे ही उशिरानं धावत नाही. लोकल यायला विलंब का लागतोय? राज ठाकरेंना प्रतीक्षा का करावी लागतीये? नाही, लोकल जी आहे ती वेळेतच आहे. मुद्दा असा आहे की राज ठाकरे जी माध्यमांची गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे, नेते मंडळी सोबत आहे, त्यामुळे प्रवाशांना याचा तगादा बसू नये, त्यामुळे खाली गाडीने जाण्याचा हा संपूर्ण संकल्प असणार आहे. कारण की जर गर्दीच्या गाडीत चढण्यात आलं तर काहीही फटका पडू शकतो किंवा अनुचित प्रकार घडू नये, त्या अनुषंगाने ही काळजी घेतली जाते. त्यामुळे लोकल आतापर्यंत ते आल्यापासून 4 लोकल फलाटाला लागल्या आहेत आणि त्या गेलेल्या आहेत चर्चगेटच्या दिशेने. पण खाली लोकलने जो आहे तो प्रवास करण्याचा हा संपूर्ण विचार आहे. कारण की माध्यमांची गर्दी मोठ्या प्रमाणावर, तसेच जे प्रवासी वेगवेगळ्या भागातून दादर स्थानकांपर्यंत येतात त्या दादर स्थानकांपर्यंत उतरतानाची गर्दी आहे. त्यामुळे कुणालाही धक्काबुक्की होऊ नये.